धुळ्यात नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन, परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मिटली। भुसावळ हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण उघडले, धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातून 40,648 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। सोलापूरच्या कुर्डुवाडीला 3 दिवसाआड पाणीपुरवठा, उजनी धरण पुरेसा पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठ्यामध्ये अनियमितता कायम, शहरवासियांची गैरसोय। बीड जिल्ह्यामध्ये अत्यल्प पावसातच लिंबा गणेश इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळू लागली, इमारत गळत असल्याने शॉर्ट सर्किटचा धोका वाढला। SC/ST आरक्षण वर्गवारी संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरामध्ये बंद, करमाळा शहरातील बाजारपेठ बंद ठेवत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा। SC/ST आरक्षणामध्ये वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात धाराशिवमधील परंडा शहरामध्ये कडकडीत बंद, व्यापारी वर्गाचा शहर बंदला चांगला प्रतिसाद।